ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतं। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्मपरानंद मीशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या या अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या पावन सानिध्यामध्ये जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थाने आळंदी देवस्थाने यांच्या माध्यमातून सुरू असलेली नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा। आजच्या या प्रवचन सेवेमध्ये चौथ्या अध्यायातील 15व्या श्लोकाचा विचार आपल्याला करायचा आहे। प्रवचन सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून हे चिंतन करायचं आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात। या दिव्य गीतेच्या उपदेशामध्ये चौथ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला आपलं दिव्य असं जन्म आणि कर्म सांगितलं आणि भगवान परमात्मा आपल्या कर्मामध्ये असलेली दिव्यता सांगताना सांगतात, बाबा मी सुद्धा कर्म करतो, कर्म केल्याशिवाय मनुष्याने राहू नये। अनेक कारणाकरता भगवंतांनी कर्म का केलं पाहिजे मागे सांगितलं। गीतेने कर्माचा त्याग सांगितलेला नाही तर कर्मातील त्याग सांगितलेला आहे। कारण कर्माचा त्याग मनुष्याकडून होऊ शकत नाही। मी कर्माचा त्याग केला हे सुद्धा कर्मच आहे। म्हणून कर्म हे आपोआप सुटावं लागतं। याचा अर्थ अकर्तृत्व भाव प्राप्त झाला की कर्माचा आपोआप त्याग होतो। काही लोक भरपूर करतात पण तरी सुद्धा त्यांना त्या कर्तृत्वाचा अहंकार नसल्यामुळे फलाची इच्छा नसल्यामुळे त्यांनी कर्म केलं नाही असं होतं। नैष्कर्म्य दशेला प्राप्त झालेले असतात। ना तरी उदो असता चेनी प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्मत्व जाणे कर्मीच असता। कर्म तर करतोय परंतु त्याला जर बोध झालेला असेल, ज्ञान झालेला असेल तर तो कर्म करून सुद्धा कर्म न केल्यासारखा आहे। आणि अज्ञानी मनुष्य आहे त्याने असं जरी ठरवलं मी प्रवचनाला बसलोय, मी काहीच करत नाही, मनात हजार विचार चाललेले, तुझं सगळं चालूच आहे। एखादा लोकांतामध्ये राहून सुद्धा एकांतात असतो आणि एखादा एकांतात राहून सुद्धा लोकांतात असतो। लोकांत एकांत हा बाह्य गोष्टीवर अवलंबून नाही, आपल्या मनावर अवलंबून आहे। मनामध्ये जर एका परमात्म्याचा निश्चय झाला असेल तो मनुष्य लोकांतात जरी असला तरी तो एकांतातच आहे। आणि परमात्म्याचा निश्चय मनामध्ये झालेला नसेल तो एकांतात जरी गेलेला असला तरी तो एकांतात नसतो, लोकांतातच असतो। मग तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा। परंतु ही जी काही युक्ती आहे अर्जुनाचं निमित्त करून भगवंताने आपल्या सगळ्यांना सांगितली। तैसे अर्जुनाचे नि व्याजे गीता प्रकाशोनी श्री राजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे। देवाला माहिती आहे एकटा अर्जुनच संभ्रमात सापडलेला आहे असं नाही, तुम्ही आम्ही सगळे अर्जुनाच्याच भूमिकेमध्ये आहोत। म्हणून अर्जुनाला भगवंताने उपदेश केला, एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः एवं ज्ञात्वा कर्मं कृतं। भगवान परमात्मा सांगतात, बाबा अर्जुना अशा प्रकारे जाणून पूर्वीच्या मुमुक्षु लोकांनी कर्म केली
आणि म्हणून तू सुद्धा अशा प्रकारे मला जाणून पूर्वीच्या लोकांच्या प्रमाणे कर्म कर, कारण तू सुद्धा मुमुक्षु आहेत. मुमुक्षु शब्दाचा अर्थ आहे ज्याला मुक्त होण्याची इच्छा आहे त्याला म्हणायचं मुमुक्षु. मुमुक्षु शब्द वापरला. ज्याला मुक्त व्हायचंय त्याला मुमुक्षु म्हणतात. 4 प्रकारचे वर्ग केले शास्त्राने: पामर, विषयी, जिज्ञासू किंवा मुमुक्षु आणि मुक्त. त्याच्या मनोवृत्तीहून हे 4 वर्ग केले. पामर कोणाला म्हणायचं? निषिद्ध विषयाचरणामध्ये लागलेला आहे, ज्याला देव माहिती नाही, ज्याला धर्म माहिती नाही, शास्त्र माहिती नाही. अंगा मनाशी रुचावे एतुलेनी कृत्याकृत्य नाठवे, जो करण्याचे नावे भलतेची करी. काही त्याला कळत नाही आणि आपल्याला काय कळत नाही हे सुद्धा कळत नाही, त्याला म्हणायचं पामर. त्याला शास्त्र माहिती नाही, देव माहिती नाही, गुरु माहिती नाही, खायचं प्यायचं मजा करायची हेच जीवन आहे, हे पामराचं लक्षण आहे. परंतु तोच पामर पुढे काही संत संगती घडली, शास्त्र थोडंफार कळायला लागलं, मग लक्षात येतं बाबा शास्त्राने सांगितलं हे खायचं नाही, हे खायचं, हे करायचं नाही, हे करायचं, इकडे जायचं नाही, इकडे जायचं. हे थोडं थोडं त्याला कळायला लागलं आणि कळायला लागल्यानंतर निषिद्धाचा त्याग केला. पण अजून विहित विषय मात्र तो भोगतोय, शास्त्राने सांगितलेले विषय भोगतोय. संसारामध्ये एकदम रममान झालेला आहे. अजून असं वाटत नाही की आपल्याला देवाची प्राप्ती झाली पाहिजे. ल्यावे खावे बरे असावे सदैव. नाही, इथले विषय भोग घेतले तरी स्वर्गातले आपल्याला मिळाले पाहिजेत अशी त्याच्या मनात इच्छा आहे. हा पहिल्यापेक्षा बरा आहे, पण ह्याला म्हणायचं विषयी. परंतु आणखीन संत संगतीमध्ये गेला, नामस्मरण झालं, ईश्वर भक्ती झाली आणि मग त्याच्या लक्षात आलं हे संसारामध्ये अनेक वर्ष आपण राहिलो, अनेक संसारातले भोग भोगले, पण आपल्या हातात काय लागलं? आतापर्यंत आपल्याला खरं सुख मिळालं नाही, उलट जास्त दुःखच झालं. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. त्याच्या लक्षात आलं संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. आणि मग त्याला असं वाटलं नाही आता हे सुख नको, बाकीचं आपल्याला कुठलंही सुख घ्यायचं नाही, घ्यायचं जर असेल तर देवाचंच सुख घ्यायचं. आता मज न सहावे सर्वथा, नसावे न सहावे. संसार गंधीची हे वार्ता, झालो वेडा असोने जाणता, पावे अनंता तुका म्हणे. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्तम. त्याला तळमळ लागली. आता कसा माझा उद्धार होईल, कोण मला भेटेल, कशाने मला ते ज्ञान प्राप्त होईल, काय हे खंडईल कर्म, पारुष्यतील धर्माधर्म, कासयाने ते कळेल वर्म, म्हणून श्रम वाटत असे. काही स्थिर राहील बुद्धी, काही अरिष्ट न येईल कधी, धरले जाईन ते सिद्धी, शेवट तो कधी मज नकळे. काय हे निवतील डोळे, सुखते देखोनी सोहळे, संचित कैसे ते न कळे, होतील डोहाळे वासनेशी, आईची चिंता करी सदा सर्व काळ. त्याला रात्रंदिवस चिंता लागली. कशाची? काय खायचं नाही. रात्रंदिवस त्याला चिंता लागली, मी या संसारातून मुक्त कसा होईल, या दुःखातून मुक्त कसा होईल, मला परमात्म्याची भेट कशी होईल, याला म्हणायचं मुमुक्षु. काही हे बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिष माने. सांगू नये अशी चिंता ज्याला लागली त्याला मुमुक्ष असं म्हणतात.
अर्जुन जे आहेत ते आता मुमुक्षूच्या भूमिकेमध्ये आलेले आहेत. ज्ञान त्यालाच प्राप्त होतं ज्याला ज्ञानाची इच्छा निर्माण होते. जेवणाचा आनंद कोणाला आहे? ज्याला भूक लागली त्याला. पाणी पिण्याचा आनंद कोणाला आहे? ज्याला तहान लागली त्याला. तसं ज्ञानेश्वरीचा आनंद कोणाला आहे? ज्याला ज्ञानेश्वरीची भूक लागली त्याला. एखाद्याला अजून इच्छा ऐकण्याची नाही आणि त्याला जर तुम्ही जबरदस्तीने ऐक ऐक म्हटलं तर तो म्हणतो काय लावलंय, कुठून आणलं, कशाला, आता हे काय माझं वय आहे का ऐकण्याचं? अहो आम्हाला सगळं अजून आनंद घेऊ द्या आणि मग हे सगळं आम्हाला करायचंय. पुढं रिटायर झाल्यानंतर आम्हाला हेच करायचंय समजायचं. अजून मुमुक्षुता निर्माण झालेली नाही. भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, बाबा अर्जुना तू मुमुक्षु आहेस. अर्जुनाला आता बाकीचं काही गोड वाटत नाही. भगवान म्हणतात, बाबा युद्ध जिंकलास तर तुला राज्य मिळेल, स्वर्गातले भोग मिळतील. पण अर्जुन म्हणतो, बास मला काही नको. मुमुक्षुच्या भूमिकेमध्ये अर्जुन आलेले असल्यामुळे भगवान परमात्मा आपलं दिव्य असं ज्ञान अर्जुनांच्या समोर प्रगट करतात. अर्जुनाला भगवान परमात्मा म्हणतात, बाबा पूर्वीचे जे मुमुक्षु होते त्यांनी सुद्धा अशाच प्रकारे मला जाणून कर्म केलं. कर्म करत असताना कर्म जाणून केलं पाहिजे. ऐका, कोणती गोष्ट करत असताना ती जर जाणून केली तर तिचं जसं फळ मिळतं तसं न जाणता केल्यावर मिळत नाही. कोणती गोष्ट असू द्या, जाणून केली. एखाद्या माणसाचा आपण दर्शन केलं किंवा देवाचं दर्शन केलं, एखाद्याला विचारलं का हो त्या देवाचं तुम्ही दर्शन केलं, कोणता देव होता तो? तो म्हणतो कोणाला माहित कोणता होता. अहो मग दर्शन कसं काय केलं? त्याने केलं म्हणून मी केलं. अहो पण त्याने केलं म्हणून तुम्ही केलं, पण तुम्हाला माहिती नाही का देव कोणता आहे? नाही माहिती नाही. फळ मिळणार नाही का? मिळेल फळ, पण देवाला जाणून केल्यानंतर जे फळ मिळतं ते न केल्या जाणल्यानंतर मिळत नाही. हा देव कोण आहे? तो हा देवांचाही देव. तुका म्हणे चक्रपाणी शिरोमणी बळीयांचा. भगवान परमात्म्याला जाणलं किंवा कोणत्याही देवाला असू द्या, त्या देवाचं स्वरूप जाणलं, त्या देवाचं ऐश्वर्य जाणलं, प्रेम निर्माण होतं, श्रद्धा निर्माण होते. मग त्या श्रद्धापूर्वक केलेलं दर्शन जे आहे ते फल देतं. तसं कर्म करत असताना सुद्धा भगवान म्हणतात, कोणतंही कर्म करत असताना जाणून ते कर्म करा. पूर्वीच्या मुमुक्षु लोकांनी अशी कर्म केली. पूर्वी अनेक मुमुक्षु लोक होऊन गेले. जनक नावाच्या राजाचं वर्णन भगवंतांनी मागे केलं, आपण ते वर्णन पाहून आलो. देख पा जनकादिक कर्म जात आशेक न सांडिता मोक्ष सुख पावते जाहले. देख देख. अर्जुनाला म्हणतात बघ बघ. कोण? जनकादिक. आता जनकादिक म्हटलंय म्हणजे जनकाबरोबर आणखीन कोण कोण आहेत? अश्वपती आहे, जनक आहे, हे सगळे राजे होते. पण राजा असून सुद्धा आपलं काम करत असताना सुद्धा त्याने मोक्ष सिद्धी प्राप्त करून घेतली. सत्यवादी करी संसार सकळ आलिप्त कमळ जळी जैसे. आपलं काम करत असतानाच मोक्षपदाची त्यांना प्राप्ती झाली. काम करताना त्यांनी कसं काम केलं? जनकाने जसं कार्य केलं, जनकाने जसं कर्म केलं तसं तू कर्म कर. मनुष्याने पूर्वीच्या लोकांचा अनुभव घ्यावा आणि त्या अनुभवापासून काहीतरी शिकावं आणि मग आपण तसं जीवनामध्ये पुढे वागावं. मी पहिल्यापासून सुरुवात करणार असं म्हणू नये. त्याच्यामध्ये आपलं आयुष्य घालवण्यापेक्षा पूर्वीच्या लोकांना असे असे अनुभव आले, ते शास्त्रामध्ये लिहून ठेवलेले आहेत. ते अनुभव शिकून आपण त्याच्यापासून पुढे काहीतरी शिकवणूक घेतली पाहिजे. म्हणून भगवान सांगतात, पूर्वीच्या लोकांनी
एवं ज्ञात्वा कृतम कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभी. एवं ज्ञात्वा म्हणजे अशा प्रकारे जाणून. अशा प्रकारे म्हणजे कशा प्रकारे, हे मागच्या श्लोकात सांगितलंय. नमाम कर्मानि लिंपंती न मे कर्म फले स्पृहा इति माम योभिजानाति कर्मभिर न सबध्यते. जे मागच्या श्लोकामध्ये भगवंताने सांगितलं की मला कोणत्याही प्रकारे कर्म लिप्त करत नाहीत, त्याचं कारण मला कर्तृत्व अभिमान नाही आणि मला फलाची इच्छा नाही. आणि अशा प्रकारे मला जो आत्मत्वाने जाणतो, हे मजची स्तव जाहले परी म्या नाही केले, असं जाणून जो कर्म करतो, हे सगळं जरी मी केलेलं असलं तरी सुद्धा प्रकृती करी कर्मे पश्यन शृण्मन स्पृशन जिग्रन, हे सगळे कर्म होत असताना सुद्धा तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकत आहे, परी तेथीचा सर्वथा नोहे नवल देखे. अशा प्रकारे कर्म त्या ठिकाणी जर तू केलं, कर्म करत असताना कर्तृत्वाचा अभिमान घेतला नाहीस, फलाची इच्छा ठेवली नाही, आणि मग असा परमात्मा असं कर्म करतो त्यामुळे तो लिप्त होत नाही, तसा मी सुद्धा कर्म करणार, मी सुद्धा कर्तृत्व अभिमान घेणार नाही. मग कर्तृत्वाचा अभिमान कुठं द्यायचा? अगा करणे का न करणे आगवे तोची जाणे, विश्व चळत असे जेणे परमात्मेने, तुका म्हणे घालू तयावरी भार. करता करविता तू आहे, मी फक्त निमित्त मात्र आहे. ते पाहणं आहे. पण कर्म करत असताना आता हे कर्म टाकायचं कुठं? त्याला काहीतरी आधार पाहिजे ना. मग ही सगळी कर्म ईश्वराला काय करायची? समर्पित करायची. पुढे मग पुढची अवस्था येते ब्रह्मरूप. पण सर्वसामान्य मनुष्याला ईश्वराचं आलंबन ठेवून ही सगळी कर्म करत असताना सुद्धा करता करविता परमात्मा आहे. म्हणून भगवंतांनी कर्म कसं करायचं हे शिकवलंय. भगवान परमात्मा त्या गोपाळांच्या बरोबर खेळत असताना हे खेळ खेळायचे. पण ते खेळामधून भगवान परमात्मा खेळ म्हणजे काय, कर्म कसं खेळायचं हे शिकवायचे. भगवान म्हणतात मी जसा खेळतोय तसं खेळा. मग भगवंत खेळ खेळत असताना तो हुतुतूचा खेळ खेळायचे. आता जसं ते कबड्डीचा खेळ खेळतात तसा भगवान कोणता खेळ खेळायचे? हुतुतू 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 खेळे कानोभा हमामा तू घाली. म्हणजे खेळत असताना भगवान म्हणतात तू 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 म्हणत खेळायचं. बहुतेक माणसांना तू तू म्हणत खेळायची सवय का मी मी म्हणत खेळायची सवय? अहो खेळत असताना प्रत्येक जण बघा तुम्ही 5 मिनिटाचं माणसाचं बोलणं ऐका, फिरून फिरून कुठं येतं? शेवटी मी वर येतं. काही नव्हतं गावात, सप्ताह नव्हता, अमुक नव्हतं, तमुक नव्हतं, पण मी. त्याला काय गावातलं सांगायचं नसतं. कोण सांगायचं असतो? त्याचं दुकान चालत नव्हतं, परंतु मी सांगितलं या गल्लीत टाक, चांगलं चालायला लागलं. याला सांगितलं होतं तिथं टाकू नको, चांगलं चालणार नाही, माझं ऐकलं नाही म्हणून चांगलं चालत नाही. याचा अर्थ त्याचा चालू का न चालू, पण ह्याचा चालला पाहिजे. काय? मी. कशा करता विषय आपला निघाला? भगवान खेळ खेळायचा कसा सांगतात तिथून विषय निघाला. तू तू म्हणून खेळायचं. तू म्हणजे काय? काही कोणती गोष्ट झाली तू, मी काहीच नाही, तूच. देवा करता करविता तू. कारण शरीरच देवाने दिलं, दिली इंद्रिय हात पाय कान आपली. मग राहिली अहंता मग कोटे, राहिली अहंता मग कोटे. जे प्रमाण सांगितलं त्याचा पूर्वार्ध सांगायचा. वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता,
राहिली अहंता मग कोठे. कुठं माणसाची अहंता राहिली सांगा. पण घेतो मनुष्य अहंता. म्हणत जरी असला वरवरून हे सगळं देव करतो, सगळं देवाशिवाय आपलं काय असं म्हणत जरी असला तरी आतून अभिमान असतो हे सगळं मीच करतो आणि म्हणून दुःख होतं. खरंच देवाच्या सत्तेने हे सगळं चाललंय, देवाच्या इच्छेने सगळं होतंय असं खरं ज्याला पटलं त्याला काही झालं तरी दुःख होणार नाही. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात बाबा कुरु कर्मय व तस्मात्वम पूर्वय पूर्वतरम कृतम. मीपणा घालवायचा आहे, करायचंय सगळं. तू पण मुमुक्षू आहेस. मुमुक्षू म्हटल्यानंतर त्याने कर्म एकदम सोडायचं नाही आणि संन्यासही घ्यायचा नाही. तुला आता कर्म केलं पाहिजे कारण अजून तुझी चित्तशुद्धी त्या ठिकाणी राहिलेली आहे. चित्तस्य शुद्ध हे कर्म. चित्ताची स्थिरता झाली नाही, चित्ताची शुद्धी झाली नाही, माणसाने जर कर्म सोडलं तर त्या ठिकाणी त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही. मोक्ष देईल ज्ञान येत किर नाही आन परिते थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात बाबा तू सुद्धा काय कर, कर्म कर. पूर्वीच्या लोकांनी केलं, फक्त करत असताना जाणून कर. करणं वाईट नाही, न जाणता करणं वाईट आहे. मागील मुमुक्षू जे होते बघा 82 क्रमांकाची ओवी. ती ऐशियाची जानोनी माते कर्मे केली समजते धनुर्धरा. मागील मुमुक्षू जे होते, जे होऊन गेले, जनक, ययाती, यदू, अश्वपती अनेक मुमुक्षू होऊन गेले. मागील मुमुक्षू जे होते ज्यांना मुक्त होण्याची इच्छा होती तीही ऐशियाची जानोनी माते. त्यांनी अशा प्रकारे मला जाणलं. अशा प्रकारे म्हणजे मी जरी सगळं कर्म करत असलो तरी सुद्धा कर्तृत्व अभिमान घेत नाही, फलाची इच्छा ठेवत नाही, त्यामुळे मी कर्माने लिप्त होत नाही. आणि तो परमात्मा जसा आहे तो परमात्मा ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठती. तो माझ्या हृदयामध्ये आहे, तो माझं स्वरूप आहे आणि जसा तो आहे तसा मी आहे. फक्त तो जाणतोय आणि मी जाणत नाही म्हणून मी दुःख भोगतोय. मी सुद्धा ते जाणणार. मी सुद्धा कर्म करत असताना कर्तृत्वाचा अभिमान घेणार नाही, फलाची इच्छा ठेवणार नाही, आसक्ती ठेवणार नाही आणि मग वाट्याला आलेलं कर्म निष्काम भावाने करणार, देवाची सेवा म्हणून करणार. मग कर्म करत असताना आनंद आहे. पूर्वीच्या लोकांनी असं केलंय, कर्म निष्काम भावाने कर्म केलं. मोठे मोठे लोक होऊन गेले. त्यांनी आपला विचार जर केला असता तर, उदाहरणार्थ आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं, लोकमान्य टिळक होऊन गेले. त्यांनी कर्म करत असताना फलाचा विचार केला का? कर्म करत असताना कर्तृत्वाचा अभिमान घेतला नाही. स्वराज्याकरता जन्मभर तुरुंगातच राहिले. त्यांनी जर आपल्या कुटुंबाचा विचार केला असता आपल्याला स्वराज्य मिळालं असतं का? थोडं तरी माणसाने हळूहळू निष्काम कर्म करायला शिकलं पाहिजे. आज प्रत्येकाचा असं आहे, मला काय मिळेल तर मी ते करणार, मला काय फायदा. एखाद्याला म्हटलं ज्ञानेश्वरी वाचत जा, काय फायदा. देवाच्या दर्शनाला जात जा, काय फायदा. नामस्मरण करत जा, फायदा काय. सगळ्याच गोष्टी माणसाने फायद्यासाठी केल्या पाहिजेत का? अहो, ही वृत्ती जी मनातली आहे ती जाण्याकरताच परमार्थ आहे. करत असताना हे देवाची सेवा म्हणून करायला शिकलं पाहिजे, निष्काम करायला शिकलं पाहिजे. निष्काम कर्म केलं तरच चित्तशुद्धी होते आणि चित्तशुद्धी झाली तरच ज्ञान प्राप्त होतं. म्हणून मागील मुमुक्षू जे होते ती ऐशियाची जानोनी माते. मला अशा प्रकारे त्यांनी जाणलं, आत्मत्वाने जाणलं, ब्रह्मत्वाने जाणलं.
परमात्मा हा आत्मा हा असंग निर्विकार नित्य शुद्ध बुद्ध आहे आणि देवाचा जो आत्मा आहे तोच आपला आत्मा आहे. कर्मे केली समजते, केली त्यांनी कर्म, पण समस्त कर्म केली. थोडं केलं आणि थोडं सोडलं असं नाही. लौकिक कर्म त्यांनी केली, वैदिक कर्म त्यांनी केली, नित्यनैमित्तिक कर्म त्यांनी केली. मुमुक्षु होते पण तरी सुद्धा त्यांनी कर्म सोडलं नाही, सगळी काही कर्म केली. तो कर्म करी सकळे, परी कर्मबंधा ना तळे, जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र. पाण्यातच राहतं कमळाचं पान फुल, पण पाण्याचा त्याला स्पर्श होत नाही. तसं त्यांनी सगळी कर्म केली पण कर्मबंधात ते सापडले नाही, कारण युक्तीने कर्म केली, जाणून कर्म केली. संसर्गा माझे असे सकळासारिका दिसे, जैसे तोय संगे आभासे भानुबिंब. मनुष्यासारखा तरी आवडे, मनुष्यत्व तया न घडे, जैसे जळा माझी न बुडे भानुबिंब. कशी कर्म केली भगवान पुढच्या ओळीत सांगतात. परी ते बीजे जैसी दग्धली, नुगवतीची पेरिली, तैशी कर्मेची परी तया जाहली मोक्ष हेतू. कशी कर्म केली त्यांनी? परी, परंतु त्यांची कर्म करणं आणि तुमचं कर्म करणं वेगळं आहे. मुमुक्षूंनी कशी कर्म केली बघा. बीजे जैसी दग्धली, दग्धली बीजे पेरिली नुगवतीची, तैशी ते कर्मेची परी तया मोक्ष हेतू झाली. ज्याप्रमाणे भाजलेलं जे बीज असतं ते उगवत नाही. आपण मागे दृष्टांत पाहून आलो. एका माणसाला भाजलेले शेंगदाणे आवडायचे म्हणून त्याने पोतभर शेंगदाणे आणले भाजलेले आणि ते पेरून टाकले शेतामध्ये. त्याला वाटलं भाजलेले पेरले म्हणजे भाजलेले उगवतील. उगवतील का? उगवत नाही. भाजलेलं बी उगवत नसतं. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, परी ते बीजे जैशी दग्धली, नुगवतीची पेरिली. हे उदाहरण आहे. कशा करता उदाहरण आहे? तैशी ते कर्मेची परी तया मोक्ष हेतू जाहली. त्याप्रमाणे त्यांनी कर्माचं जे बीज आहे ते भाजलं. म्हणजे कर्म भाजलं. कशाने भाजलं? कोणत्या अग्नीने भाजलं? ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा. त्यांनी ज्ञान करून घेतलं, माझं ज्ञान करून घेतलं आणि ज्ञान झाल्यामुळं त्यांची सगळी कर्म जी आहेत ती भाजली. सर्वता बीजे आहळली, सुक्षेत्री जरी पेरिली, न विरुडती शिंचली आवडे तैशी. भाजलेल्या बिया किती जरी पाणी घातलं, खत घातलं आणि पेरलेलं असेल तर ते उगवत नाही. बीज भाजूनी केली लाही, आम्हा जन्म मरण नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला जन्म मरण नाही. का बाबा तुम्हाला जन्म मरण नाही ना आम्हाला काय? ते म्हटले, आम्ही आमची बीज भाजली. बीज भाजूनी केली. पुन्हा तुकाराम महाराजांनी लाही केली बरं का, नुसतंच भाजलं आणि फेकून दिलं नाही. पूर्ण जर भाजलं तर मग खाण्याच्या उपयोगाचं नाही. भाजायचं पण ते अर्धच भाजलं, त्याची लाही बनवली. लाही जी असते ती खाण्याच्या उपयोगाची, उगवत नाही पण खाण्याच्या उपयोगाची आहे. तसं कर्म भाजली म्हणजे आम्हाला आता ज्ञान झालं. आता ज्ञान झाल्यानंतर जीवन संपलं नाही, जीवन शिल्लक राहिलंय. जीवन मुक्तीच्या विलक्षण सुखाचा आनंद घ्यायचा आहे, देवाची भक्ती करायची, लाही खायची. पण ही लाही आहे लक्षात ठेवा, हे बीज नाही, भाजलेलं बी आहे. हुताशे. वन्नी दग्ध बीज त्यासी अंकुर केवी फुटावा, वासुदेवामध्ये आहे. आता हे बीज भाजलं म्हणजे कसं भाजलं? तर भाजायचं म्हणजे काय करायचंय? फक्त ज्ञान करून घ्यायचंय.
कर्म करत असताना कर्तृत्वाचा अभिमान न घेणं, फलाची इच्छा न ठेवणं म्हणजेच कर्माचं बीज भाजणं आहे. कर्माचं बीज कोणतं आहे? अज्ञान. आणि आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घेतलं की जे जे काही कर्म आपल्याकडून घडेल, जे जे काही करतो देवा ते ते सेवा समर्पी. देवाला कर्म समर्पित केलं की ते कर्म आपोआप भाजलं जातं. जे तुलाले कर्म निपजे ते तुलाले आदिपुरुषी समर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे झाले जाणे. कर्म एकतर ईश्वराला समर्पण करायचं, नाहीतर मग कर्म करत असताना कर्तृत्वाचा अभिमान घ्यायचा नाही, फलाची इच्छा घ्यायची नाही, ते आपोआप भाजलं जातं. ईश्वराला समर्पित करणं म्हणजे काय? आपलं कर्तृत्व जे ते आहे ते काढून घेणं, देवाचं कर्तृत्व निर्माण करणं. कर्ता करविता तो आहे असं मानणं. अशा प्रकारे जर बी भाजलं तर ते भाजलेलं बी परत उगवत नाही, म्हणजे परत आपल्याला सुख दुःख देण्याकरता येत नाही. परिते बीजे जैशी दगदली, नुगवतीची पेरिली तैशी कर्मेची परितया जाहली मोक्ष हेतू. आणि मग ते कर्मच त्याला मोक्ष हेतूला कारण होतं, मोक्षाला कारण होतं. कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडुसुता, जैसा रस रीती मारता राखीला विषय. विषच आहे, पण त्या विषावर जर प्रक्रिया केली तर विषच विषाचं औषध होऊन जातं. साप चावल्यानंतर जे इंजेक्शन देतात ते म्हणतात विषाच्या, सर्पाच्या विषापासूनच तयार केलं जातं. तसं कर्मच आहे ते बंधनाला जरी कारणीभूत असलं, पण ते कर्म जर योग्य रीतीने केलं, ते जर कर्म ईश्वराला समर्पित केलं, ते जर कर्म अहंकर्तृत्वाचा अभिमान सोडून केलं, तर ते कर्मच आपल्याला कर्मातून मुक्त करतं. म्हणून भगवान परमात्मा सांगतात, आगा जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून केलिया निभ्रांत सापडेची तो. करायचंय फक्त ते ईश्वराला समर्पित करायचंय. येत आणि काही एक अर्जुना, हे कर्मा कर्म विवंचना, आपुले चाडे सज्ञाना योग्य नोहे. आता हा विषय थोडासा थांबून ज्ञानेश्वर महाराज पुढच्या श्लोकाचं अवतरण देतात. का कर्माला जाणायचंय, का जाणून कर्म करायचंय? भगवंतानी अर्जुनाला कर्म करण्याची रीत सांगितली, पद्धतच सांगून दिली. का कर्म करण्याची पद्धत सांगून दिली? कारण कर्माचा विचार फार सूक्ष्म आहे. भगवान परमात्मा म्हणतात, बाबा आपल्या वाट्याला आलेलं कर्म तर माणसाने केलंच पाहिजे, पण कर्म करत असताना कर्म करण्याची पद्धत जर आपल्याला कळाली तर आपण कर्माने बद्ध होणार नाही. म्हणजे कर्तृत्वाचा अभिमान टाकून आणि फलाची इच्छा ठेवून आपण कर्म जर केलं तर कर्म आपल्याला बांधणार नाही. पण कदाचित अर्जुन म्हणेल, नाही नाही देवा, पण मला माझं कर्म काय ते सांगा. तेव्हा भगवान परमात्मा म्हणतात, बाबा हे कर्म अकर्म विकर्म कर्माची ही विवंचना जी आहे ती एवढी सोपी नाही. येत आणि काही एक अर्जुना, हे कर्मा कर्म विवंचना. हे अर्जुना, आणखीन एक इथे थोडंसं कठीण काम आहे. या कर्माच्या संबंधाने आणखीन एक वर्म आहे. कर्माच्या संबंधाने थोडी एक अवघड गोष्ट आहे. कोणती आहे ती? कर्मा कर्म विवंचना सज्ञाना आपुले चाडे योग्य नोहे. कर्मा कर्माचा हा जो विचार आहे हा आपल्या इच्छेने करून चालत नाही. ज्ञानी माणसाने सुद्धा, सज्ञानीने सुद्धा कर्माचा विचार आपल्या मनाने करू नये. कर्म एवढं सोपं नाही, कर्म सूक्ष्म आहे. कारण कर्म जे असतं ते केवळ बाह्य क्रियेवरून ठरत नाही. एखादी बाह्य क्रिया सत्कर्माची दिसते,
पण हेतू जर त्याच्यामध्ये चुकीचा असेल तर ते सत्कर्म ठरत नाही, ते दुष्कर्म ठरतं. एखादी बाह्य क्रिया जी आहे ती कधी कधी सामान्य कर्माची दिसते, पण त्याच्यातला हेतू जर उदात्त असेल, पवित्र असेल तर तेच काय राहतं, सत्कर्म ठरतं. कर्म हे केवळ बाह्य क्रियेहून आपल्याला कळत नाही, त्यातला हेतू कोणता आहे त्याच्याहून ते कर्म ठरत असतं. कर्म का विकर्म का अकर्म. ते पूर्वीच्या काळामध्ये हे राक्षस सुद्धा तप करायचे. हिरण्यकश्यपूने 36,000 वर्ष तपश्चर्या केली. तपा करता तो बसला, देवाच्या नामाचाही उच्चार करतोय, पण त्याचं तप जे आहे सत्कर्म आहे का दुष्कर्म आहे. मनात हेतू काय आहे, मी तप करीन, मला शक्ती मिळेल, आणि शक्ती मिळाल्यानंतर सगळ्या देवांचा नाश करून टाकीन. दुसऱ्याला त्रास होण्याकरता केलेलं तप, दुसऱ्याला दुःख व्हावं म्हणून केलेलं तप, हे खरं तप नाहीये. रजोगुणी तप आहे, तमोगुणी तप आहे. म्हणून कर्म आणि अकर्म याची विवंचना मोठ्या मोठ्यांना कळत नाही. म्हणून तर शास्त्र, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्ये व्यवस्थितौ. कार्याकार्य विवेकी, शास्त्रेची करावी पारखी, अकृत्य कुडे ते लोकी वाळावे गा. म्हणून कर्म काय आणि अकर्म काय याच्यात आपलं डोकं चालवायचं नाही. भगवान परमात्मा म्हणतात तस्मात् शास्त्रम प्रमाणम. शास्त्राने सांगितलंय ना ते कर्म. भगवान प्रभू रामचंद्रांच्या चरित्रामध्ये आलंय, शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्य तृण मानावे, विषयी विरू. भगवान प्रभू रामचंद्रांच्या चरित्रात आलं. भगवान प्रभू रामचंद्रांच्या चरित्रात आलंय. हरिश्चंद्र राजानंतर आणा. काय चरित्रात आलं, हे भगवान प्रभू रामचंद्र आपल्या वडिलांना श्राद्ध करण्याकरता, पिंड देण्याकरता म्हणून बसले. ते चित्रकूटावर भगवान गेले होते आणि कळलं तिथे आपले वडील गेले. आता वडील गेले, आपण त्यांचं श्राद्ध केलं पाहिजे, पिंडदान केलं पाहिजे म्हणून सगळ्या ऋषीमुनींना घेतलं, नदीवर गेले आणि सगळे पूजा साहित्य वगैरे आलं. ब्राह्मण वगैरे सगळे बसले होते. पिंड तयार केले भाताचे आणि ब्राह्मणांनी सांगितलं ठेवा भाताचा पिंड दर्भावर. वर्णन असं आलंय की दशरथ महाराजांचा हात जमिनीतून बाहेर आला होता. कशा करता, पिंड घेण्याकरता. हात बाहेर आल्यानंतर आता प्रभू रामचंद्रांनी ब्राह्मणांना विचारलं, वडिलांचा हात बाहेर आलेला आहे, पिंड हातात देऊ का. ब्राह्मणांनी सांगितलं, शास्त्रात सांगितलंय पिंड कशावर ठेवायचा असतो, दर्भावर ठेवायचा असतो. प्रभू रामचंद्रांनी हातात पिंड ठेवला का दर्भावर ठेवला, दर्भावर ठेवला. कार्याकार्य विवेकी, शास्त्र म्हणेल ते सांडावे. म्हणून कार्य काय अकार्य याच्यामध्ये आपलं डोकं जास्त चालवायचं नाही. शास्त्र पण शास्त्र सगळ्यांना कळतं का. भगवान परमात्मा म्हणतात बाबा हा कर्माचा घोटाळा असा आहे, शास्त्र सुद्धा एक आहे का, अनेक शास्त्र, अनेक ऋषी. त्या महाभारतामध्ये आलंय, त्या यक्षाने प्रश्न विचारले, त्या प्रश्नामध्ये एक प्रश्न आला की मार्ग कोणता, कोणत्या रस्त्याने जायचं. तर्को प्रतिष्ठा श्रुतया विभिन्ना नैके ऋषी तस्य वच प्रमाणम धर्मस्य तत्वम निहितम गुहायाम महाजनो येन गतस्य पंथा. तो म्हणतो तर्काने जर जावं तर तर्क बुद्धी वेगवेगळी वेगवेगळ्या वेळी करते. आता असा तर्क येईल तर दुसऱ्या वेळी दुसरा तर्क येईल. जसं वातावरण असेल तशी बुद्धी बदलती. बरं शास्त्रानुसार चालावं तर शास्त्र काही एक आहेत का. अनेक ऋषींनी अनेक शास्त्र तयार केली.
धर्माचं तत्व फार मोठं गुह्य आहे, कर्माचं तत्व फार मोठं गुह्य आहे. तेच भगवान इथं सांगतात, किम कर्म किम कर्मेती कवयोप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात. भगवान अर्जुनाला म्हणतात, बाबा कर्म किम अकर्म किम इति अत्र कवया अपि मोहिताः. कर्म कशाला म्हणायचं आणि अकर्म कशाला म्हणायचं, इथं मोठ्या मोठ्यांची सुद्धा बुद्धी चालली नाही, मोहित झाले. पण मी सांगतो तत् कर्म ते प्रवक्ष्यामि यज्ञात्वा अशुभात मोक्षसे. पण मी तुला आता ते कर्म सांगतो, असं कर्म मी तुला सांगतो की तू सगळ्या अशुभ संसारातून मुक्त होशील. स्वतःच्या डोक्याने जर तू विचार करायला लागलास, शास्त्राच्या याने जर विचार करायला लागलास तर घोटाळा आहे. कर्म म्हणजे कवन अथवा अकर्मा काय लक्षण ऐसे विचारिता विचक्षण गुंपोनी ठेले. अरे बाबा अर्जुना, कर्म म्हणजे कवन, अकर्मा काय लक्षण ऐसे विचारिता विचक्षण. विचक्षण म्हणजे मोठे मोठे पंडित ज्ञानी, त्यांना सुद्धा कळालं नाही वेळेवर कर्म कशाला म्हणायचं अकर्म कशाला म्हणायचं. सर्वसामान्यपणे आपण कर्म कशाला म्हणतो, आपल्याकडून जो काही शरीराचा व्यापार घडतो त्याला आपण कर्म म्हणतो. किंवा शास्त्राने जे काही कर्म आपल्याला सांगितली वर्णानुसार आश्रमानुसार देशकाल परिस्थितीनुसार आपण त्याला कर्म म्हणतो. परंतु ते कर्म केवळ शरीराच्या व्यापारावर कर्म ठरत नाही. मनात आणखीन भावना कोणती, हेतू कोणता आहे, त्याच्यावर सुद्धा ते कर्म का अकर्म ठरत असतं. अकर्म कशाला म्हणतात, साधारणपणे आपण समजतो त्याला अकर्म म्हणत नाहीत. अकर्म म्हणजे एखादा म्हणतो नाही भरपूर झालं कर्म, आता मी कर्म करणार नाही. अकर्म आहे का खरं? मी आता जंगलात जाऊन बसणार, अकर्म. मग जंगलात जरी बसलेला असला तरी सुद्धा कर्म चालू व्हायचं आहे. अहो जोपर्यंत अज्ञान गेलं नाही तोपर्यंत सगळी इंद्रिय त्या ठिकाणी मी आवरून बसलोय, हे सुद्धा एक प्रकारे इंद्रियाला आवरण्याचं कर्मच आहे. काही काही लोक म्हणतात आम्ही साक्षी भावामध्ये राहतो. 2 तास मी साक्षी भावामध्ये होतो, आता 2 तास साक्षी भावात राहिला, हे सुद्धा काय झालं, कर्मच झालं. कारण त्याने प्राप्त केलेला साक्षी भाव हा साधनेतला साक्षी भाव आहे, अभ्यासाचा साक्षी भाव आहे. खरा साधनेतला अभ्यासातला साक्षी भाव नको, ज्ञानाने प्राप्त झालेला पाहिजे. साक्षी भाव हा केलेला नको, असलेला प्राप्त झाला पाहिजे. जे केलेलं असतं यत कृतकम तत् अनित्यम. कोणती स्थिती तुम्ही क्रियेच्या द्वारे प्राप्त केलेली आहे ती तात्पुरती आहे. समाधी लावली तात्पुरती आहे का कायमची आहे? तात्पुरती आहे. समाधी गेली की परत जसं आहे तसंच राहतं सगळं. उदाहरण दिलं होतं, कोट मळला, वास यायला लागला म्हणून त्याने कोट खुंटीवर काढून ठेवला, म्हटलं आता बरं वाटतंय. पण आता बाहेर निघाला का परत कोट घातला, आला वास. तसं तात्पुरतं ध्यान करायला लागला, तात्पुरतं समाधीत जाऊन बसला, शरीराला सोडलं, पण ध्यान सुटल्यावर काय? म्हणून संतांनी ही समाधी नाही शिकवली, संतांनी नित्य समाधी शिकवली, चालती बोलती समाधी शिकवली. असलेला साक्षीभाव सांगितला. किम कर्म किम कर्मेती कवयोप्यत्र मोहिता. भगवान म्हणतात कर्म म्हणजे कवन, अकर्मा काय लक्षण ऐसे विचारता विचक्षण गुंपोनी ठेले. तुमचं आमचं जाऊ द्या. किती कर्म सूक्ष्म आहे असं वर्णन केलं नाथ महाराजांनी. कर्मी आचमन करावे तेथ माश मात्र जळ घ्यावे, न्यूनाधिकत्वासवे दोष पावे सुरापानासम. कोणतंही कर्म करायचं असेल तर पहिलं आचमन करायचंय, म्हणजे हातात पाणी घ्यायचं. पण किती पाणी
जास्त झालं कमी झालं दारू पिल्याचा दोष लागतो. त्यामुळे माणसं म्हणले ते संध्याच नको आपल्याला, आचमनच नको. किती कर्माचा विचार सूक्ष्म आहे, फार सूक्ष्म. हो, झोपायचं असेल तर कुठं डोकं करून झोपायचं, बसायचं असलं तर कुठं तोंड करून बसायचं, कोणतं आसन पाहिजे, हे सगळं कर्माचा विचार आहे. भगवान म्हणतात ऐसे विचारता विचक्षण गुंपोनी ठेले. मोठे मोठे कळलं नाही त्यांना. त्या महाभारतामध्ये जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं, सभेमध्ये कोण कोण बसलेले होते? सामान्य लोक होते का? द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य, हे सगळी मंडळी होती. द्रौपदीला यांनी पणाला लावली डावामध्ये, सगळं हारले आणि द्रौपदीला सुद्धा हारले. आता हारल्यानंतर द्रौपदी जी होती तिला तो दुःशासन ओढायला लागला. ओढत असताना द्रौपदीला न्याय पाहिजे होता, म्हणून द्रौपदी कोणाकडे आली? न्याय मिळवण्याकरता पहिली भीष्माचार्यांच्याकडे आली. पितामह, बाकीच्यांचं जाऊ द्या, तुम्ही सगळ्या शास्त्राचे वेत्ते आहात, सगळं ज्ञान तुम्हाला आहे, सांगा मला पणाला लावणं योग्य आहे का? यांनी खरं मला जिंकलंय का? सांगा सांगा. भीष्माचार्यांनी तिथे द्रौपदीला सांगितलं, द्रौपदी, न धर्म सौलभ्यात सुभगे विवेक्तुम शक्नोमि ते प्रश्नमिमम यथावत. हे द्रौपदी, धर्म एवढा सोपा नाही, कर्म एवढं सोपं नाही. कर्म काय अकर्म काय हे माझ्या बुद्धीला आता कळेन असं झालेलं आहे, फार सूक्ष्म आहे, मी काही उत्तर देऊ शकत नाही. पुढे द्रौपदी हसली, माहिती आहे ना तुम्हाला? जेव्हा भीष्माचार्य पडलेले होते आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा पांडवांना घेऊन गेले, तेव्हा भीष्माचार्यांनी सगळं ज्ञान सांगितलं. महाभारतातलं शांतीपर्व बघा, इतकं ज्ञान सांगितलं, इतकं ज्ञान सांगितलं. ज्ञान सांगून झाल्यानंतर म्हणतात द्रौपदी हसली. द्रौपदी का हसली? म्हटले एवढं तुमचं ज्ञान तेव्हा कुठं गेलं होतं? भीष्माचार्यांनी उत्तर सांगितलंय. त्यावेळेस मी दुर्योधनाचं अन्न खात होतो. अर्थस्य पुरुषो दासः. एवढे मोठे भीष्माचार्य, ज्ञानी भीष्माचार्य, पण योग्य वेळेस त्यांना सुद्धा कर्म काय अकर्म काय कळलं नाही. ऐसे विचारता विचक्षण गुंपोनी ठेले. कधी कधी कर्म जे असतं त्या हेतूमुळे अकर्म होतं. आहे बाहेरची क्रिया परमार्थाची, पण त्यातला हेतू चुकीचा असेल तर ते सत्कर्म का दुष्कर्म? दुष्कर्म आहे. आणि एखादा मनुष्य बाहेरून दिसायला त्याचं ते दुष्कर्म दिसत असेल, पण दुष्कर्म जरी असलं तरी सुद्धा त्यातला हेतू चांगला असेल. द्वारिकेचे वाटे शिनेपरी सुनाटे न वचती भले. हेतू काय त्या कर्मामध्ये, त्याच्यावरून त्या ठिकाणी ते कर्म, मगाशी आपण पाहून आलो, तप करतात राक्षस, पण हेतू चांगला नाही, त्यामुळे ते तप सुद्धा सत्कर्मात जमा होत नाही. सज्जन कसाई जे आहेत त्यांचं बाह्य कर्म जर आपण पाहिलं तर तसं पाहायला गेलं तर आपल्याला वाटतं दुष्कर्म आहे, कसायाचं काम करतात. पण सज्जन कसाया
माळ्यासा होत्यास खुरपू लागे. बाह्य दृष्टीने जरी ते आपल्याला निषिद्ध कर्म वाटत असलं तरी ते दुष्कर्म ठरलं का सत्कर्म ठरलं, त्यांचा हेतू चांगला आहे. म्हणून ही कर्माची अकर्माची विवंचना कळत नाही. बऱ्याच वेळेला आता महाभारतातलाच प्रसंग आपण अनेक वेळा सांगून आलो. खरं बोलणं हा धर्म आहे, पण जेव्हा द्रोणाचार्य मरत नव्हते तेव्हा भगवंतांनी धर्मराजाला काय बोलायला लावलं? खोटं बोलायला लावलं. तो बोलत नव्हता बरं का. काय धर्मराज असेल हो, देव म्हणले खोटं बोल, तरी म्हणला मी खोटं बोलणार नाही. म्हणला मी देवा आतापर्यंत माझ्या जिभेला खोट्याचा विटाळ झाला नाही, तुम्ही कशाला करायला लावता माझ्या जिभेला खोट्याचा विटाळ? मी सत्य बोलणार आहे. भगवान म्हणले अरे धर्मा, सत्य म्हणजे तू समजतो ते सत्य नाही. सत्याची व्याख्या तुला माहिती आहे का? सगळ्या जगाचं ज्याच्यात हित असतं ते सत्य असतं. म्हणून भगवान परमात्म्याने अर्जुनाला त्या धर्मराजाला सांगितलं तरी बाबा बोलला नाही, अर्ध खोटं बोलला. म्हणजे कधी कधी असत्य सुद्धा सत्य होतं, कधी सत्य सुद्धा असत्य होतं. गाय गेली समोरून आणि गायीला मारणारे पाठीमागून आले. का हो या रस्त्याने गाय गेली का? याने खरं सांगितलं. ते रोहिदास महाराज आहेत, त्यांच्या चरित्रात आले, त्यांनी फक्त हाताने सांगितलं, संध्या करत होते, इकडे गेली म्हणली गाय. तर ती गाय पुढच्या जन्मात बाई झाली, त्याचे हात तोडायला लावले. म्हणजे सत्यच असत्य होतं, कधी कधी असत्य सत्य होतं. गोपिका भगवान परमात्म्याकडे गेल्या, घरच्या पतीचा त्याग करून गेल्या. पतीचं ऐकलं नाही. पतिव्रता स्त्रीने पतीचं न ऐकणं धर्म का अधर्म? अधर्म. पण तो धर्म झाला का धर्म झाला? देवाकडे गेल्या ना. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे त्यांचा धन्य व्यभिचार, साधिले अपार निज सुख. त्यांना दिलं ते कोणालाच नाही मिळालं. देव जोडे तरी करावा अधर्म, अंतरे ते कर्म नाचरावे. म्हणून कर्म काय अकर्म काय भगवान म्हणतात, ऐसे विचारता विचक्षण गुंफोनी ठेले. जैसे का कुडे नाणे खऱ्याचेनी सारखेपणे, डोळ्याचेही देखणे संशयी घाली. ज्याप्रमाणे कुडं नाणं आहे, कुडं म्हणजे खोटं. पूर्वीच्या काळी पैसे नव्हते, खोटे नाणे असायचे. आणि मग नाण्यामध्ये सुद्धा काही खरी नाणी असायची, काही खोटी नाणी असायची. जसं आता पैसे आहेत, नोटा आहेत, काही खऱ्या नोटा असतात, काही खोट्या नोटा असतात. पण खऱ्या खोट्या आपल्याला कळत नाहीत. खऱ्यासारखी उलट खोटी नोट असते ती खऱ्यापेक्षा चांगली दिसते. खोटं नाणं जे असतं ते खऱ्यापेक्षा जास्त चांगलं चमकतं. तुम्हाला आम्हाला खोटंच खरं वाटतं आणि खरं खोटं वाटतं. आणि खोटं खरं चमकत नाही, आणि खोटं काय करतं? चमकतं. का फसगत होते जीवाची? जैसे का कुडे नाणे खऱ्याचेनी सारखेपणे. ते नाणं जे असतं ते खऱ्यासारखं दिसतं, म्हणून खरं खरं वाटत नाही, खोटं खरं वाटायला लागते. ते रावण जो होता तो सीतामाईकडे आला पंचवटीमध्ये. कोणत्या वेशामध्ये आला हो? साधू. सीतामातेला असं वाटलं इतके दिवस झाले आपण वनवासात आलो, एकही साधूचं दर्शन नाही झालं. बरं झालं साधू आला. खऱ्या साधूपेक्षा जास्त चांगला साधू दिसत होता. कारण खोट्याला खऱ्यापेक्षा चांगली नक्कल करता येते. भगवान म्हणतात, जैसे का कुडे नाणे खऱ्याचे सारखेपणे, डोळ्याचेही देखणे संशयी घाली. त्या ठिकाणी आपल्या डोळ्याचं जे सामर्थ्य असतं त्याला सुद्धा बुचकळ्यात पाडतं. ते तसं कर्माचा विचार सांगायचा आहे. आहे अकर्म, पण कधी कधी ते कर्म वाटायला लागतं.
आहे कर्म, पण ते कधी कधी अकर्म वाटायला लागतं. वैकुंठवासी मामासाहेबांनी ती गोष्ट सांगितली. पुण्यामध्ये नाना फडणवीस होते, ते 3.5 शहाणे त्याच्यापैकी एक मनुष्याने खडीसाखरेचा हिरा तयार केला आणि त्या नानासाहेबांच्याकडे आणला आणि म्हणले ह्या हिरेची किंमत किती सांगा. बाकीचे जवाहिरी लोक होते ते म्हणायला लागले, कोण म्हटला 1 लाख, कोण म्हटला 2 लाख. खडीसाखरेचा होता पण असा चमकत होता. ते नानासाहेब फडणवीस होते, ते म्हणले इथं ठेवा, अर्ध्या तासाने किंमत सांगतो. आणि मग पाहिलं त्या नानासाहेबांनी, त्या हिऱ्यावर सारख्या माश्या बसायला लागले. म्हणजे हिऱ्यावर माश्या कशा काय बसतात? ते हुशार होते ना. आपल्या समोर माशाचा पुंचका बसला असता तरी लक्षात नसतं आलं. मग ते म्हणले अहो हे खडीसाखरेचं आहे. पण सगळ्यांना ही बुद्धी नसते, दृष्टी नसते. मोठ्या बऱ्याच वेळेला काय होतं, भ्रमच निर्माण होतो. म्हणून जैसे का कुडे नाणे खऱ्याचे सारखे पणे डोळ्याचेही देखणे संशयी घाली, तैसे नैष्कर्मतेचे भ्रमे गिवसिजत हाती कर्मे जे दुजी सृष्टी मनोधर्मे करू शकती. भगवान म्हणतात त्याप्रमाणे. कशाप्रमाणे? जसं खरं नाणं खोटं नाणं खऱ्यासारखं वाटतं त्याप्रमाणे, मोठ्या मोठ्यांना सुद्धा कळत नाही त्याप्रमाणे, तैसे नैष्कर्मतेचे भ्रमे. नैष्कर्मतेचा बऱ्याच वेळेला लोकांना भ्रम झालेला असतो. म्हणजे त्यांना असं वाटतं आता आपण नैष्कर्म्यता प्राप्त झाली, आता काय करायची गरज नाही, देतात कर्म सोडून. नैष्कर्मतेची भ्रमे गिवसिजत हाती कर्मे. नैष्कर्म्य दशा प्राप्त झाली नाही आणि मग सगळी कर्म त्यांना आपोआप त्या ठिकाणी गिवसत येतात, शोधत येतात. त्यांच्याकडून सगळी कर्म घडतात. त्यांना असं वाटतं मी काहीच करत नाही, पण सगळं त्यांच्याकडून घडतं. जे दुजी सृष्टी मनोधर्मे करू शकती, दुसरी सृष्टी तयार करू शकतात असे विश्वामित्रासारखे, पण त्यांचा सुद्धा भ्रम झाला. त्यांनाही असं वाटलं आपल्याला कर्म त्या ठिकाणी बंधन करू शकणार नाही, पण कर्माने त्यांनाही सोडलं नाही. त्यांना असं वाटलं आता आपल्याला नैष्कर्म्य दशा प्राप्त झाली, आपल्याला कर्माचा लेप लागणार नाही, म्हणून ते कर्म करायला लागले. पण सापडले कर्म त्यांना चुकलं नाही, कर्माने त्यांना सोडलं नाही, कारण त्यांना खरी नैष्कर्म्य दशा प्राप्त झाली नव्हती, भ्रम झाला होता. म्हणून माणसाने भ्रमात राहू नये. आपल्या वाट्याला आलेलं कर्म करत राहावं. फक्त कर्म करत असताना कर्म करण्याची जी पद्धत आहे ती भगवान परमात्मा म्हणतात मी तुला सांगितली तशाप्रमाणे कर. म्हणून हा कर्माचा विचार सूक्ष्म आहे. भगवान म्हणतात वाचुनी मूर्खाची गोठी कायसी येत मोहले गा क्रांतदर्शी म्हणून आता तेची परियेशी सांगेन तूच. मूर्खांचं जाऊ दे. येत मोहले गा क्रांतदर्शी. क्रांतदर्शी म्हणजे दूरदृष्टी ज्यांना प्राप्त झालेली आहे. कवयः क्रांतदर्शिना. मोठे मोठे ऋषी मुनी हे सुद्धा मोहित झाले. त्यांनाही कळलं नाही कर्म म्हणजे कवन, अकर्मा काय लक्षण, ऐशे विचारता विचक्षण गुंपून ठेले. मूर्खाला कळत नाही, तुमच्या आमच्या सारख्याला कळत नाही, जाऊ द्या. व्यवहारामध्ये नेमकं कर्म काय अकर्म काय कळत नाही. अर्जुना तुला भ्रम झाला, अर्जुनालाही कळेना मारायचं का नाही मारायचं, युद्ध करायचंय का भिक्षा मागायची, जंगलात जायचं का युद्ध करायचं. तुम्हाला आम्हाला सुद्धा कळत नाही नेमकं करायचं काय. हे करावं तर परमार्थ घडत नाही, परमार्थ सोडावा तर ह्याच्यात काय तथ्य नाही. काय करायचं नेमकं. व्यवहारच करत बसलं तर परमार्थाला वेळच मिळत नाही. परमार्थ करायला लागलं तर व्यवहारातल्या काही गोष्टी सुटतात, काही गोष्टी चुकतात, कर्म एखादं राहून जातं. मग आता नेमकं करायचं काय, धर्मसंकट निर्माण होतं. मग भगवान परमात्मा म्हणतात याच्याकरता मी तुला सांगतो.
ऐक, कर्मणो ह्यपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गती. ह्याच्यासाठी जाणून घेतलं पाहिजे बाबा, कर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय. या कर्माची गती स्वरूप फार गहन आहे, तू जाणून घे. ते भगवान परमात्मा सांगणार आहे, ते उद्याच्या प्रवचनात सांगतील. श्री ज्ञानदेव तुकाराम.